आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातील 2 आठवड्यापूर्वी झालेल्या चोरी प्रकरणी संस्थान कमिटीकडून मुख्य व्यवस्थापकांना ताकीद, सहाय्यक व्यवस्थापक आणि एका हंगामी सेवकाची हकालपट्टी, तर लोकपाल आणि आचारी असे 2 कर्मचारी निलंबित. कामातील निष्काळजीपणामुळे एक हंगामी सेवक आणि एक सहाय्यक व्यवस्थापकांची सेवा समाप्त, तर लोकपाल आणि आचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई. दानपेटीतील दक्षिणा चोरी प्रकरणाची पोलीस चौकशी पूर्ण होईपर्यंत रोखपाल आणि आचारी यांनी तपास कार्यात सहकार्य करण्याच्या दृष्टीने दररोज कार्यालयात हजेरी लावण्याचीही ताकीद, तर संस्थांचे प्रमुख व्यवस्थापकांनाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचंही काढलं फरमान. माऊली मंदिरात 22 मे रोजी कर्मचारी विशाल वारुळे याने दानपेटीतील दक्षिणा चोरी प्रकरणी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून कारवाई अस्त्र. आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाची गुरुवारी केली पाहणी. यावेळी जिल्हाधिकारी गजानन पाटील, उपायुक्त तुषार ठोंबरे यांच्यासह सर्व संबंधित उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आदींची उपस्थिती. पालखी मार्गावरील रस्त्यांची स्थिती, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य सुविधा, वाहतूक नियोजन तसेच वारकऱ्यांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली माहिती. पालखी सोहळा सुरळीत, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता वेळेत करण्याच्या दिल्या सूचना. आळंदी, देहू, हडपसर, सासवड, जेजुरी, वाल्हे, नीरा येथील पालखी मार्गाची पाहणी करून त्यापुढे सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील पालखी मार्गांची पाहणीकरिता झाल्या मार्गस्थ. सोन्याच्या महागाईमुळे चोरट्यांचा मोर्चा शहराकडून खेडेगावाकडे. अंगणात भांडी घासत असलेल्या महिलेला दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन करून सोन्याचे गंठण आणि कानातील कर्णफूल असा 1 लाखाचा ऐवज लांबवला. रेटेवडी परिसरात बुधवार दिनांक 3 जून रोजी सकाळी 10 वाजता घडला प्रकार. या प्रकरणी नीता सुनील पवळे, वयवर्ष 47, राहणार रेटेवडी जरेवाडी यांची फिर्याद. तुमची भांडी घासून स्वच्छ करून देतो असे म्हणून फिर्यादींच्या घरातील तांब्याची 2 भांडी तसेच त्यांच्या पायातील चांदीचे पैंजण घासून स्वच्छ पॉलिश करून दिले आणि विश्वास संपादन केल्यानंतर चोरट्यांनी फिर्यादी नीता पवळे यांच्या कानातील कर्णफूल आणि गळ्यातील मिनी गंठण पॉलिश करून देतो म्हणून दागिने मिळवत केला पोबारा. वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे टोकावडे येथील नुकसानग्रस्त कुटुंबांना किराणा किट आणि घरांच्या छतांसाठी सिमेंट पत्र्यांची व्यवस्था. कात्रज दूध संघाचे माजी संचालक चंद्रशेखर शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वाडा येथील स्वर्गीय बाळासाहेब महादेव शेटे लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजप खेड ग्रामीण मंडलचे अध्यक्ष अमित शेटे यांच्या वतीने 19 कुटुंबांना किराणा किटचे वाटप करत दिला मदतीचा हात. छत उडालेल्या कुटुंबियांसाठी 50 सिमेंटच्या पत्र्याचीही करण्यात आली व्यवस्था. माजी सरपंच लक्ष्मण खानविलकर, शंकर मोरमारे, माऊली जाधव, शुभम केदारी, आत्माराम कौदरे, भरत डामसे, सहकार रत्न स्वर्गीय बाळासाहेब महादेव शेटे लोकसेवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थांची उपस्थिती. भीमाशंकर मंदिर 15 जून पासून दर्शनासाठी खुलं होणार असून दर्शनासाठी आवश्यक असलेल्या दर्शन पास शुक्रवार दिनांक 5 जून पासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया उपलब्ध राहणार. मंदिर व्यवस्थापन समितीच्या श्रीभीमाशंकर.com या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणीकृत भाविकांची यादी माहितीसाठी संकेतस्थळावर सर्वांसाठी उपलब्ध राहणार. ऑनलाईन नोंदणी केलेल्या भाविकांनी दर्शनासाठी येताना अवैध ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य. ऑनलाईन नोंदणी केलेल्या भाविकांनी दर्शनासाठी येताना वैध ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य. भीमाशंकर मंदिर व्यवस्थापन समितीची महत्त्वपूर्ण माहिती. पुणे जिल्ह्यात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे रोजगाराच्या संधी, मात्र आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ. कामगार उपायुक्तांनी घेतली दखल. बेरोजगार युवक युवती आणि शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षणाबरोबरच कायमस्वरूपी नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारी वाढल्या. कोणतीही पूर्वसूचना न देता काही कंपन्या बंद केल्याच्या घटनाही आल्या निदर्शनास.
नोकरीच्या आमिषाला बळी न पडता सरकारी किंवा खासगी नोकरीसाठी कोणत्याही सल्लागार, एजंट किंवा माध्यमांना आर्थिक रक्कम देऊ नये. नोकरी स्वीकारण्यापूर्वी संबंधित कंपनींची सत्यता पडताळून पाहावी. कामगार कायद्यांबाबत काही तक्रारी असल्यास पुणे जिल्हा कामगार उपायुक्त कार्यालयाशी संपर्क साधण्याचे कामगार उपायुक्तांनी केले आवाहन. पुणे जिल्ह्यातील पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात PMRDA कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्रात वर्षानुवर्षे ग्रामपंचायतीने सांभाळलेली गायरान जमीन ग्रामपंचायत आणि ग्रामसभेची संमती न घेता, जिल्हा परिषदेची शिफारस न घेता थेट PMRDA कडे हस्तांतरित करण्याची पुणे जिल्हाधिकारी यांनी केलेली प्रक्रिया थांबवावी. या गायरान जमिनीचे हस्तांतरण थांबवण्यासाठी राज्य पातळीवर बैठक घ्यावी. यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीर धवल जगदाळे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची घेतली भेट. गायरान जमीन हस्तांतरणामुळे ग्रामीण भागातील सर्व ग्रामपंचायतचे मोठे नुकसान होणार असून वाढत्या नागरिकीकरणामुळे नागरिकांना सार्वजनिक नागरी सुविधा देण्यासाठी जागाच उपलब्ध राहणार नाही आणि यातून अनेक नवीन प्रश्न तयार होणार असल्याची वस्तुनिष्ठ भूमिका उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली स्पष्ट. वडिलांच्या उत्पन्नाच्या दाखल्याअभावी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नका. RTE आणि उच्च शिक्षणासाठी आईचा उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्याची मागणी. घटस्फोटित आणि विभक्त कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर. उत्पन्नाच्या नियमांमुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान. जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्य सुनीता बुट्टे पाटील यांनी मांडला मुद्दा. आईचा उत्पन्नाचा दाखला मान्य करा. RTE प्रवेशातील अडथळे दूर करण्यासाठी नियम बदलाची गरज. शिक्षण योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आईच्या दाखल्याला मान्यता द्या. या संबंधित तातडीने राज्य सरकारला प्रस्ताव पाठवण्याच्या संदर्भामध्ये अध्यक्ष वीर धवल जगदाळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी केली सूचना.